नमस्कार मंडळी एकच विषय सध्या चर्चेत आहे म्हणजे तो म्हणजे पीएम किसानचा 20वा हप्ता नेमका कधी येणार। बरेच काही कमेंट विचारले जातात, काही न्यूजच्या माध्यमातून असेल, काही पोस्टच्या माध्यमातून असेल, काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल। सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे, मग पीएम किसानचे जे काही 2000 रुपये असतील ते नेमके कधी येणार आहेत, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे कधी येणार आहेत, हे 2 हप्ते एकत्र येणार आहेत का, या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नेमकं कमेंट विचारले जातात त्या कमेंटचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना ही चालू केलेली आहे, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना चालू केलेली आहे। आणि शेतकऱ्यांना सध्या विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 2000 रुपयाचा पीएमचा हप्ता कधी येणार, 20वा हप्ता कधी येणार, आणि जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही छाननी करण्यात आली होती, यामध्ये इन्कम टॅक्स धारक असतील, त्याचबरोबर जे नको ते शेतकरी यामध्ये समावेश झाले होते, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीने काही फॉर्म भरले होते आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स धारक असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसानचा लाभ हा मिळत होता। त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेले आणि जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत पैसे लाटले होते, अशा शेतकरी यामध्ये नापात्र केलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी असलेले त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने ती पॉलिसी सुद्धा सिलेंडर झाली होती। म्हणजे पीएम किसानचं जे एखाद्या त्या वेबसाईटवरती एक ऑप्शन आलं होतं, आपण आपली पॉलिसी सिलेंडर करणार आहात का, म्हणजे ज्या पद्धतीने गॅस एजन्सीच्या माध्यमातून विचारलं जात होतं, आपली पॉलिसी आपण किंवा सबसिडी आपण सिलेंडर करत आहात का, अशा पद्धतीने ते एक ऑप्शन दिलं होतं। आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीनं त्या ठिकाणी त्या ऑप्शनवरती क्लिक केलं होतं, अशाही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या। त्यानंतर कृषी विभागाच्या काही गोष्टी ध्यानात आल्या आणि जे काही शेतकरी चुकीने झाले होते त्या शेतकऱ्यांच्या पॉलिसी परत एकदा व्हेरीफाय झालेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसानचे पैसे हे लवकरच वाटप केले जाणार आहेत। म्हणूनच तर जे काही कृषी विभाग असेल, पीएम किसानचे पैसे असतील, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील, ते एकंदरीत या महिन्यात वाटप केलं जाणं अपेक्षित होतं। कारण तर ज्या पद्धतीने पेरण्या झालेल्या आहेत, पेरण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे, परंतु ज्या पद्धतीने परत एक आपल्या राज्यातने जे काही विमान अपघात झाला होता, त्या विमान अपघातामध्ये सुद्धा बरेच काही आपल्या भारताचे आणि नागरिक, या महाराष्ट्राचे नागरिक मोठ्या प्रमाणात वारलेले आहेत। बऱ्याच ठिकाणचे जे काही आंतरराष्ट्रीय राज्यातील होते किंवा आंतरराष्ट्रीय जे काही देश होते त्या देशातील सुद्धा बरेच काही नागरिक या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर त्यांना निधी उपलब्ध करणं गरजेचं असतं, त्या निधीला त्यांना सुद्धा निधी देणं गरजेचं असतं। त्यासाठी जे काही पीएम किसानचे पैसे आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारची सध्या तरी अधिकृत माहिती कोणत्याही प्रकारच्या पोर्टलवरती सुद्धा देण्यात आली नाही। पीएम किसानचे पैसे हे निश्चितच शेतकऱ्यांना 20वा हप्ता वाटप केला जाणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 7वा हप्ता आहे तो सुद्धा वाटप केला जाणार आहे, परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची अधिकृत तारीख किंवा निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आला नाही। निश्चितच एखाद्या कमेंटच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलेले आहे आणि पीएम किसानचे पैसे हे कधी वाटप केले जातील या संदर्भात काही नवीन अपडेट आल्यानंतर नक्कीच चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल।